विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 99% जागांबाबत एकमत झालंय। मात्र शिवसेना 7 जागांवर अजूनही ठाम असल्याची माहिती आहे। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये अजूनही कायम आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही। विधान परिषदेच्या 17ही जागांसाठी आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत। मी पक्षातल्या विविध संघटनांच्या, बँकेची म्हणा, पालिकेच्या म्हणा, मी माझ्या पक्षाच्या संदर्भामध्ये मी भेटी घेतलेल्या आहेत। महायुतीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवरून तिढा निर्माण झालाय। शिवसेनेनं विधान परिषदेच्या 7 जागांवर दावा ठोकलाय, तर भाजपही सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम आहे। एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत भाजप शिवसेनेत 99% जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे। मात्र शिंदेंनी 7 जागांवर केलेल्या दाव्यामुळे भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार असल्याचं भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही बोलणी होते। आमच्या समन्वय समितीचे नेते, भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत। त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत। म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। प्रत्येक पक्ष जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे। मात्र भाजपकडे संख्याबळ जास्त असल्यानं भाजप अधिकच्या जागा लढवण्यावर ठाम आहे। विधान परिषदेच्या जागा संदर्भात एकनाथजी शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार हे एकत्र बसतील आणि विधान परिषदेच्या जागाचा फॉर्म्युला काढला जाईल। एक गोष्ट नक्की आहे, विधान परिषदेच्या 17ही जागांसाठी आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत। महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा, 17च्या 17 जागी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील। त्याबद्दलचा फॉर्म्युला येत्या काही 1-2 दिवसामध्ये निश्चित केला जाईल। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या जागांबाबत त्यांची रोखठोक भूमिका बोलून दाखवली आहे, तर तिकडे सुनेत्रा पवारांनी मात्र विधान परिषदेवर बोलणं टाळलंय। पुण्यातील पक्षाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार विधान परिषदेवर न बोलताच निघून गेल्यात। मी पक्षातल्या विविध संघटनांच्या, बँकेची म्हणा, पालिकेच्या म्हणा, पिंपरी चिंचवड, पुणे आणि इतर सगळ्या गोष्टींच्या मी माझ्या पक्षाच्या संदर्भामध्ये मी भेटी घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवसात मी त्यांच्याशी बोललेले नव्हते। त्याच्यामुळे आज सगळ्या माझ्या वेगवेगळ्या संघटनांच्या, बँकेची म्हणा, सगळ्यांची मी मीटिंग घेतलेल्या आहेत आणि सारासार चर्चा केली। विधान परिषदेच्या जागांबाबत महायुतीच्या समन्वय समितीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत। मात्र जागांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेच घेणार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागांवर दावा ठोकला असला तरी कोणाला किती जागा मिळणार हे तिन्ही नेत्यांच्या अंतिम बैठकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।